19 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। श्री क्षेत्र सातपुडा निवासिनी आई मनोदेवी मंदिरात नवरात्र उत्सवाची चौथी माळ। आळगाव येथील पाटील दाम्पत्याला दिला पूजेचा मान। नावी गावात घरासमोर लावलेली मोटरसायकल चोरी, फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आमोदा येथे 2 अल्पवयीन मुलांनी टाकली सोशल नेटवर्कवर आक्षेपार्ह पोस्ट, फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। हरिपुरा येथे 28 वर्षीय महिलेला काही एक कारण नसताना एकाची शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी। पतीचे दुसरे लग्न थांबवण्यासाठी गेलेल्या 38 वर्षीय पत्नीला ठार मारण्याची धमकी। यावल पोलिसात पतीसह तिघाविरुद्ध तक्रार। यावल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीकरिता लोकनियुक्त सरपंच पदाकरिता 2 तर सदस्य पदाकरिता तिसऱ्या दिवशी 6 अर्ज दाखल। महेलखेडी गावात चोपडा आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन। फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयावर आदिवासी जन आक्रोश मोर्चा, विविध मागण्यांचे प्रांतांना दिले निवेदन। तर जळगाव येथे सुरू असलेल्या आदिवासी कोळी समाजाच्या अन्न त्याग आंदोलनाला यावल येथील डॉक्टर कुंदन फेगळे यांचा पाठिंबा। आता बघूया सविस्तर घडामोडी। आळगाव येथून जवळच असलेल्या सातपुड्याच्या कुशीतील आई मनोदेवी मंदिरावर मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव सुरू झाला आहे। तर या नवरात्र उत्सवाची चौथी माळ होती। तर या ठिकाणी पूजेचा मान आळगाव येथील पाटील दाम्पत्याला देण्यात आला होता। खानदेश कुलदैवत सातपुडा निवासिनी आई मनोदेवी मंदिरात रविवारपासून मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव सुरू झाला आहे। तेव्हा आज नवरात्र उत्सवाची चौथी माळ होती। तेव्हा पूजेचा मान आळगाव येथील गणेश अशोक पाटील व सौभाग्यवती अनिता गणेश पाटील या दाम्पत्याला देण्यात आला। या दाम्पत्याच्या हस्ते आई मनोदेवीची आरती पार पडली। आजचा रंग निळा होता, तेव्हा आई मनोदेवीला निळ्या रंगाचा शालू नेसवण्यात आला होता। या प्रसंगी या मनोदेवी संस्थानचे अध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव निळकंठ चौधरी, खजिनदार सोपान वाणी, विश्वस्त सतीश पाटील, नितीन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुनील महाजन, चिंधू महाजन, भूषण चौधरी, योगेश पाटील, चंदन वाणी, कर्मचारी व्यवस्थापक RK पाटील यांची उपस्थिती होती। मंदिरात संपूर्ण धार्मिक विधी मंदिराचे पुरोहित दगडू महाराज यांनी पार पाडले। तर या संपूर्ण नवरात्र उत्सवाच्या यशस्वीतेकरिता मंदिराचे कर्मचारी गोपाळ पाटील, शशिकांत कोळी, किरण कोळी, दुकानदार विश्वजित पाटीलसह सर्व कर्मचारी आणि मनोदेवी तीर्थक्षेत्रावरील दुकानदार परिश्रम घेत आहे। न्हावी या गावातील कुंभारवाडा भागात घराबाहेर लावलेली मोटरसायकल चोरी झाली आहे। मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात चोरट्याने सदर मोटरसायकल चोरी केली असून सकाळी हा प्रकार निदर्शनास आला। तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। न्हावी तालुका यावल या गावात चेतन समाधान कोडी हे कुंभारवाडा भागात राहतात व त्यांनी आपल्या घराच्या बाहेर आपली मोटरसायकल क्रमांक MH19 EE 2528 ही लावली होती। तेव्हा घराबाहेर लावलेली ही मोटरसायकल मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली। सदर प्रकार हा सकाळी निदर्शनास आला। सर्वत्र मोटरसायकलचा शोध घेण्यात आला, मात्र मोटरसायकल कुठेच मिळून आली नाही। तेव्हा सर्वत्र शोध घेऊनही मोटरसायकल मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात चेतन कोडी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेद चौधरी करीत आहे। आमोदा या गावात एक 14 वर्ष आणि एक 15 वर्ष वयाच्या 2 अल्पवयीन मुलांनी सोशल नेटवर्कच्या इंस्टाग्रामवर 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी पोस्ट व्हायरल केली आणि हा प्रकार निदर्शनास येताच फैजपूर पोलीस ठाण्यात या दोघं बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आमोदा तालुका यावल या गावातील एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा या दोघांनी 2 समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारे सोशल नेटवर्कच्या इंस्टाग्राम साईटवर एक पोस्ट व्हायरल केली आणि ह्या व्हायरल झालेल्या पोस्टमुळे 2 समाजात तेढ निर्माण होऊन वाद होण्याची शक्यता निर्माण झाली होती। तेव्हा सदर प्रकार फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय चौधरी यांच्या फिर्यादीवरून दोघं अल्पवयीन मुलाविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
पुढील तपास हवालदार उमेश चौधरी करीत आहे. यश एजन्सी यावल घेऊन आले आहे मेगा फेस्टिवल ऑफर. या गणेशोत्सवापासून ते थेट दिवाळीपर्यंत 5,000ची वस्तू खरेदी करा आणि सहभागी व्हा लकी ड्रॉमध्ये. या लकी ड्रॉचं प्रथम बक्षीस आहे स्मार्ट LED TV, द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन, तृतीय बक्षीस सायकल आणि चौथे बक्षीस वॉटर फिल्टरसह अनेक बक्षिसं यात आहेत. त्याचप्रमाणे आपण प्रत्येकी RCD प्रोडक्ट खरेदी केल्यावर 15,000च्या खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. त्याचप्रमाणे यश एजन्सीमध्ये बजाज फायनान्स उपलब्ध आहे, खरेदीवर कॅशबॅक उपलब्ध आहे, क्रेडिट कार्डवर आकर्षक डिस्काउंट देखील आपल्याला मिळेल. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. यश एजन्सी यावल, शेतकी संघ शॉपिंग कॉम्प्लेक्स यावल. हरिपुरा या गावात काही एक कारण नसताना एका 28 वर्षीय महिलेला गावातीलच एकाने शिवीगाळ करून मी तुला कापून टाकेल अशी धमकी दिली. तेव्हा 28 वर्षीय महिलेने यावल पोलीस ठाण्यात हरिपुरा गावातील एकाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. हरिपुरा तालुका यावल या गावात एक 28 वर्षीय महिला राहते. सदर महिला ही आपल्या अंगणात होती. दरम्यान अंगणात उभ्या असलेल्या या महिलेला गावातीलच एकाने काही एक कारण नसताना शिवीगाळ करायला सुरुवात केली. तेव्हा महिलेने गावातील इस्माला विचारले की तू मला कशाला शिवीगाळ करत आहे. तेव्हा काही एक कारण नसताना या गावातील इस्माने 28 वर्षीय महिलेला शिवीगाळ करून तुला मी कापून टाकेल अशी धमकी दिली. तेव्हा 28 वर्षीय महिलेने थेट यावल पोलीस स्टेशन गाठले आणि हरिपुरा गावातील एकाविरुद्ध यावल पोलिसात तक्रार दिली आहे. पतीचे मालोद या गावात सुरू असलेले दुसरे लग्न थांबवण्यासाठी गेलेल्या 38 वर्षीय पत्नीला तिच्या पतीसह तिघांनी शिवीगाळ केली आणि तिला ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा 38 वर्षीय या महिलेने यावल पोलीस ठाण्यात आपल्या पतीने आपल्याला विश्वासात न घेता दुसरे लग्न केले आणि आपल्याला धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे. मालोद तालुका यावल या गावात एक इसम हा लग्न करत होता. तेव्हा त्या लग्न समारंभामध्येच त्याची 38 वर्षीय पत्नी ही दाखल झाली आणि तिने मी हयात असताना तुम्ही दुसरे लग्न का करत आहेत अशी विचारणा केली. तेव्हा यात वाद झाला आणि या 38 वर्षीय महिलेच्या पतीसह इतर दोघांनी अशा 3 जणांनी 38 वर्षीय महिलेला शिवीगाळ करून तिला ठार मारून टाकण्याची धमकी दिली. तेव्हा 38 वर्षीय महिलेने आपल्या पतीसह इतर 2 जण असे तिघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली आहे. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा. फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल. यावल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक आणि 9 ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या 3ऱ्या दिवशी केवळ 8 अर्ज दाखल झाले आहे. यामध्ये लोकनियुक्त सरपंच पदासाठी 2 तर सदस्यांच्या जागाकरिता 6 अर्ज दाखल झाले आहेत. यापूर्वी लोकनियुक्त सरपंच पदासाठी 1 अर्ज प्राप्त झालेला होता. यावल तालुक्यात 10 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत तर 9 ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक होत आहे. तेव्हा या सर्व 19 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या 3ऱ्या दिवशी साकडी गावातून लोकनियुक्त सरपंच पदाकरिता 1 तर कोल्हावी गावातून लोकनियुक्त सरपंच पदाकरिता 1 उमेदवारी अर्ज प्राप्त झाला. तर यापूर्वी पोटनिवडणूक असलेल्या कासारखेडा येथून लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकमेव अर्ज होता. तेव्हा आता लोकनियुक्त सरपंच पदासाठी साकडी, कोल्हावी आणि कासारखेडा या गावातून प्रत्येकी 1 अर्ज दाखल झाला आहे. तसेच यावल तालुक्यातील गिरडगाव ग्रामपंचायतीसाठी 2, किनगाव खुर्द ग्रामपंचायतीसाठी 1
आणि थोरगव्हाण ग्रामपंचायतीसाठी 3 अशा सदस्यांच्या जागेकरिता 6 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहे। यावल तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी थांबून आहेत। तेव्हा गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करायचा 4था आणि शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस आहे। तेव्हा उद्यापासून सतत 2 दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता यावल तहसील कार्यालयामध्ये गर्दी होण्याची दाट शक्यता आहे। महेलखेडी या गावात चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। टप्प्याटप्प्याने गावात विविध विकास कामं केली जातील असे याप्रसंगी चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे यांनी सांगितले आहे। महेलखेडी हे गाव चोपडा विधानसभा मतदारसंघात आहे। या मतदारसंघातील आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे यांनी आपल्या निधीतून 6 लाख रुपये मंजूर केले होते व महेलखेडी गावात या निधीतून पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी सदर कामाचे भूमिपूजन चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी भरत चौधरी सर, सरपंच शरीफा तळवी, उपसरपंच जयंत पाटील, नामदेव झुरकाळे, माया महाजन, अशोक तायडे, नवाब तळवी महाजन, सत्तार तळवी, सुलेमान देशमुख, बशीर तळवी, नथू तळवी, गफूर देशमुख, जावेद तळवी, इनुस तळवी, पत्रकार फिरोज तळवी, राजू तळवी, कुर्बान तळवी, अखिल देशमुख, फकीरा तळवी, सरवर तळवी, बशीर तळवीसह मोठ्या संख्येत शिवसेनेचे पदाधिकारी आणि नागरिक या कार्यक्रमात उपस्थित होते। फैजपूर येथे प्रांताधिकारी कार्यालयावर आदिवासी जन आक्रोश मोर्चा नेण्यात आला आणि विविध मागण्यांचे निवेदन फैजपूरचे प्रांत कैलास खडलग यांच्याकडे देण्यात आले। फैजपूर शहरात सकल आदिवासी तळवी भिल्ल समाजातर्फे प्रांत अधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने सकल आदिवासी तळवी भिल समाज हा रस्त्यावर उतरला होता। गेल्या काही दिवसापासून आदिवासी तळवी भिल जमातीवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार व समाजामध्ये होणारी घुसखोरी याविषयी शासनाने लक्ष वेधावे या दृष्टिकोनासाठी आदिवासी तळवी भिल्ल एकता मंचच्या वतीने हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला। पिवळे झेंडे हातात घेऊन आदिवासी तळवी भिल्ल बांधवांनी पारंपरिक वेशभूषासह सांस्कृतिक जतन करून या आक्रोश मोर्चामध्ये आपले हक्क मिळवण्यासाठी, न्यायासाठी आपली ग्राहणी शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सातपुडा पर्वतातील दऱ्याखोऱ्यातून एकत्र येऊन या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झाले होते। या मोर्चात एका रथावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तंट्या मामा भिल, आदिवासी जनक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा ठेवून एक आकर्षक रथ या मोर्चाच्या प्रारंभी काढण्यात आला। आबाल, वृद्ध, तरुण मोठ्या संख्येत यामध्ये सहभागी झाले होते। अंकलेश्वर ब्रहानपूर राज्य मार्गावरील मधुकर सहकारी साखर कारखान्यापासून ते थेट फैजपूर शहरातील बस स्थानक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, छत्री चौक, प्रांताधिकारी कार्यालय असा 4 किलोमीटरपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आणि प्रांताधिकारी कार्यालयासमोर आदिवासी तळवी भिल एकता मंचचे अध्यक्ष MB तळवी सर, RPIचे आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष राजू सूर्यवंशी, युवा नेते धनंजय चौधरी, वंचित बहुजन आघाडीच्या शामीभा पाटील, भीम आर्मीचे रमाकांत तायडे, गणेश सपकाळे, आदिवासी एकता परिषदचे सुनील गायकवाड, आदिवासी एकलव्य परिषदचे अफसर तळवी यांनी मोर्चेकरूंना संबोधित केले। या मोर्चाला राष्ट्रीय आम जनसेवा पार्टीचे अजित N तळवी, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, मनसेचे चेतन आढळकर, राष्ट्रीय आम जनसेवा पार्टीचे तालुकाध्यक्ष फिरोज तळवी यांनी भेटी दिल्या। यावेळी विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी कैलास खडलग यांच्याकडे देण्यात आले। मोठ्या संख्येत या मोर्चामध्ये आदिवासी तळवी भिल्ल समाज बांधव सहभागी झाले होते व विविध संघटनांनी या मोर्चात येऊन आदिवासी समाज बांधवांना पाठिंबा देखील दर्शवला। कशाच्या आधार देतात? जिल्हाधिकारी सारखा माणूस सांगतो की यांना 36 मध्ये यांची नोंद द्या, 36 मध्ये कशासाठी सांगताय? त्याच्या जमाना पण पडता का? आणि त्या त्यात आरोप मिळतात का?
आम्ही आमचे यापुढे प्राणघात केल्याशिवाय राहणार नाही. शासनाला भेटेस धरून हे जे यांनी जो धुमाकूळ घातलेला हल्ली तो अत्यंत वाईट आहे, चुकीच्या मार्गाने. आणि मागे सुद्धा अंमडेला दाखले दिले गेले, आताही दिले जात आहेत, यावर सुद्धा आज फेब्रुवारी सुद्धा दिले जात आहेत. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. यापुढे जे दाखले दिले आहेत ते दाखले यांनी रद्द करायला पाहिजे. कोणत्या आधारात दिले त्यांनी तो आधार कोट करून प्रांताधिकारी कार्यालय त्या अनुषंगाने ज्या वेगवेगळ्या मागण्या केलेल्या आहेत त्याबद्दल प्रशासन सकारात्मक आहे. ज्या ज्या मागण्या तालुका लेवलच्या आहेत त्या तालुक्याला सोडवल्या जातील आणि ज्या राज्य पातळीवरच्या असतील त्या आपण माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्य शासनाला आपल्या भावना कळवल्या जातील. तरी आपण सर्वांनी जे शांततापूर्ण मोर्चा काढलेला आहे त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे ज्या ज्या रेशन कार्डच्या अडचणी आहेत त्यांच्या याद्या जर गावावर दिल्या तर आपण त्यांचे अडचणी संबंधित तहसीलदार सोडवून देऊ. त्यानंतर आपला पेसा कायदा या संदर्भात आपल्या शासनाकडे मागणी आहे. धनगर समाजाबाबत आपली शासनाकडे मागणी आहे की आपण शासनाकडे कळू. त्याचप्रमाणे गाव नमुना दप्तरी 8ला जे नावं दाखल करायचे आहे ते गट विकास अधिकारी यांच्यामार्फत ते काम मार्गी लावू. याची पण आपल्याकडे कोणती यादी असेल तर त्या पद्धतीने आपण दिल्यास त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. सावदा पाल रस्त्याचं ही मागणी ही सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित आहे. आपण त्या विभागाला याच्या नियमानुसार कायदेशीर जी कार्यवाही करता येईल त्याबद्दल कळवून देऊ. त्यानंतर आपली मागणी बाकीच्या प्रकल्प कार्यालय बाबत आहे. एक वसतिगृह आणि शबरी योजना आपण ती त्यांच्या मार्फत सोडू. आणि या व्यतिरिक्त ज्या मागण्या आहेत त्या रस्त्याचं काम मला वाटतं PMGSY मध्ये सुरू होत आहे, मंजूर पण आहे. जात वैधता प्रमाणपत्राचं ज्यांनी सादर केलेलं नाही त्यांचं पद रद्द करण्याबाबत संबंधित विभागाला म्हणजे नगरपालिका, जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीला ग्रामपंचायत बाबत आपण कळू. खेडे अंधारवाडी रस्ता याबाबत काही अडचण असेल तर त्या संदर्भात वन खाते आणि जिल्हा परिषद बांधकाम खाते यांच्याशी आपण पाठपुरावा. कधीपासून पेंडिंग आहे? त्यांना बोलवायला पाहिजे. कधीपासून पेंडिंग आहे सर? त्यांचे एवढे हाल आहे म्हणजे कारण डिलिव्हरी महिलांसाठी रस्त्यानेच डिलिव्हरी होतात. ठीक आहे, आपल्याकडे हा पहिल्यांदा मागेही निवेदन दिले होते साहेब. आपल्याकडे आता माझ्या काळात आलेला आहे. आपण त्याचा पाठपुरावा बोलवायला पाहिजे. बोलवायला पाहिजे. बोलून घ्या. बोगस आदिवासी लोकांचे जातीचे दाखल्याबाबत जात पडताळणी समितीला आपण त्यांचे रद्द करण्याबाबत आपण जर तसे कळवले तर त्यांचे रद्द करण्याबाबत त्यांची तपासणी करण्याबाबत कळवू. ठीक आहे, आम्ही तपासल्याशिवाय देतोच नाही. आमचं रिजेक्शनचं प्रमाण चांगलं आहे साहेब. घरकुलाच्या बाबतीत यावर तालुक्यामध्ये असे बोगस दाखले आलेले आहेत. शबरी घरकुलासाठी चांगलं आहे. शबरी घरकुलासाठी बोगस दाखले आलेले आहेत त्यांना घरकुल मिळतं साहेब. तुमच्या कार्यकिर्दीमध्ये आले आपण साहेब ह्या गोष्टीमध्ये जरा लक्ष घालून मदत करा. जे आपल्याकडे आलेले आहे त्यांचे सर्वांचे रद्द केलेले आहेत त्याचे सर्वांचे घरातले पण रद्द करून टाकू. झालं पाहिजे. जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आदिवासी कोळी समाज बांधवांच्या अन्न त्याग आंदोलनाला यावल येथील डॉक्टर कुंदन भेगडे यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला व त्यांना अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी आपण स्वतः शासनाकडे पाठपुरावा करू असे सांगितले आणि त्यांनी तेथून मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधत
आंदोलकांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कोळी समाजाचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलना ठिकाणी यावल येथील डॉक्टर कुंदन फेगळे यांनी जाऊन भेट दिली व त्यांनी आपला व आश्रय फाउंडेशनतर्फे जाहीर पाठिंबा उपोषणकर्त्यांना दिला. तसेच आंदोलकांच्या भावना राज्याचे मंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यापर्यंत त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत पोहोचवल्या व लवकरच कोळी समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.